नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते एक असं बजेट फ्रेंडली अगदी 5 ते 10 मिनिटात होईल असा मेकअप लुक. कारण हॉस्टेलर्सला जास्त वेळ मिळत नाही, सकाळी लवकर उठणं होत नाही कारण असाइनमेंट्स असतात. डझंट मॅटर इफ इट इज गणेश चतुर्थी पण खूप काम असतं आणि इवन हाऊसवाईफ्सला, कारण त्या दिवशी मोदक करा, स्वयंपाक करा, नैवेद्य करा, खूप काम असतं. सो या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःसाठी 10 मिनटं काढून आवरणं हे जरा कठीणच असतं. पण हा लुक तुमच्यासाठी आहे ज्यांच्याकडे वेळ नसतो. इवन माझ्याकडेही नाही आहे ज्या दिवशी गणेश चतुर्थी असणार आहे, म्हणूनच मी ॲडव्हान्समध्ये हा शूट करून तुमच्यासाठी अपलोड करते आहे. सो माझं स्किन प्रेप करून झालं आहे आणि लिप बाम खूप सारा लावायचा, कारण ओठ खरंच खूप कोरडे पडतात. त्यात मी एंडला मॅट लिपस्टिक लावणार आहे मेबलिनची. सो लिप बाम इज अ मस्ट. त्यानंतर मी प्रायमर लावणार आहे. प्रायमरसुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला आवडेल तो जेल बेस्ड प्रायमर तुम्ही वापरा. मी ज्या दिवशी हा सगळा मेकअप करणार आहे, म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी मी लेझिम पण खेळणार आहे. सो मला घाम पण खूप येईल. सो अ जेल प्रायमर वुड रिअली हेल्प. आता मी लावतीये एक कन्सीलर. जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील तर प्लीज कन्सीलर असं निवडा जे तुमच्या शेडपेक्षा थोडं डार्क असेल, म्हणजे तुमचे डोळे ग्रे दिसणार नाहीत. अँड दिस इज द ओनली लाईक द हेवीएस्ट प्रोडक्ट इन दिस एंटायर व्हिडिओ. कारण जास्त मेकअप करण्यात काही पॉईंट नाही आहे, कारण लगेच ते घामाने निघून जाणार. मी माझं कन्सीलर ब्लेंड करायला एक ड्राय ब्युटी ब्लेंडर वापरते. हे असं केल्याने खूप जास्त प्रॉडक्ट ॲब्झॉर्ब होत नाही. तुमचं जास्त प्रॉडक्ट वेस्ट होत नाही. आधी मी पण वेट ब्युटी ब्लेंडर वापरायचे, बट दीज डेज आय एम ट्राइंग टू यूज अ ड्राय वन. आता मी ब्लश लावतीये शुगर पॉपचा. तुम्हाला याबाबतीत थोडा ब्लश ब्लाइंडनेस असला तरी चालेल, कारण फंक्शन्समध्ये थोडंसं ब्लश वगैरे असेल तर बरं पडते. चेहऱ्यावरचा थकवा दिसत नाही. आणि ब्लश एक अशी पण गोष्ट आहे जी सगळ्यात आधी निघून जाते. आता डोळ्यांसाठी पण मी जास्त काही करत नाही. मी एक न्यूट्रल शेड लावते आणि इनर कॉर्नर्सला एक गोल्डन शेड लावते. कारण खूप जास्त लाऊड लूक नाही करायचा आहे मला, कारण तसे ऊन असणार आहे, घाम येणार आहे. उगाच ते घाण दिसण्यापेक्षा ते कमी असलेलं बरं. मेकअपमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लेस इज मोर. मी आता आयलॅश कर्लर पण वापरते. ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल. नॉट नेसेसरी की सगळ्यांनी हे केलंच पाहिजे. काही लोकांना भीती पण वाटते. ह्याने जस्ट थोडं डोळ्यांना एक अपलिफ्टेड लुक येतो म्हणून मी करते, नथिंग मच. आयलॅश कर्लर नंतर मी आयब्रोज सेट करते. हे पण अगेन मी फिल नाही करणार आहे. कारण ऑलरेडी त्या ब्रशला ना थोडंसं प्रॉडक्ट असतंच आणि घाम वगैरे येणार तर ते अजून काळपट दिसतो चेहरा, जे मला नको आहे. त्यानंतर मस्कारा लावणार, तोही हलकाच, कारण वेळ नसणार आहे त्या दिवशी मस्कारा सुकवायला, मग आयलाइनर सुकवायला. आता मी एक लिक्विड लायनर लावतीये, कारण माझ्याकडचं जेल बेस्ड किंवा असं मॅटिफाइंग आयलाइनर संपलंय. तुम्ही मॅटिफाइंग आयलाइनर लावा असं मी सजेस्ट करेन, कारण ते पटकन सुकून जातं. सो सुकवत बसायला जास्त टाईम जाणार नाही तुमचा. मी Maybellineची ब्राउन मॅट लिपस्टिक पण लावली होती. ती क्लिप सेव्ह नाही झाली. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. आणि एकदम शेवटी मी चंद्राची कोर लावून हा लूक कंप्लीट करतेय. सणावाराला, एस्पेशली मराठी सणाला चंद्राची कोर नाही लावली तर काय लावलं, नाही का? तुम्हाला पण चंद्राची कोर आवडते की नाही हे मला नक्की कळवा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.